डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात धक्क्यावर. बाबासाहेब बॅरिस्टर समाज जमलाय. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. समाज असा बाबासाहेबांचा विजय करत असतो, जय जयकार चालू असतो. धावत पळत कोणतरी पटकन घरी येतं, म्हणतं रमायला म्हणतं चल 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 रमा तुझा बघ साहेब बॅरिस्टर होणार. रमाई घरामध्ये ती वस्तू शोधू लागते जी घरामध्ये नसते. त्या सत्काराला मी जाऊ कशी हा रमाईला प्रश्न पडतो. रमाईचं आणि बाबासाहेबांचं अंतकरण मी ह्या गाण्यातून लिहिलं पेश करतो मित्रांनो, ऐका. बाबासाहेबांचं भाषण सुरू होतं आणि बाबासाहेबांची नजर सहज पडते. कोणतरी दिसतं बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी येतं. पलीकडे रमाई उभा असतो, रमाई बाबासाहेबांसाठी रमाईच्या डोळ्यात पाणी. डबडबले डोळे भीमाचे स्वतःकडे बघा. आपण नटलो किती सुंदर दिसतो. सर्व महिलांना माझी विनंती स्वतःकडे बघा. आज आपण नटलो जयंतीला किती सुंदर दिसतो आपण. ही रमाईची त्या फाटक्या लुगड्याची कमाई आहे की आज आपण सुंदर आहे. रमाईने जर बाबासाहेबांना सांगितलं असतं की मला चांगलं लुगडं घ्या, अरे बाबासाहेबांनी त्यासाठी महल उभा केला असतं. पण बाबासाहेबांनी फक्त आपला विचार केला आणि त्या सत्काराला जाण्यासाठी त्या रमाईने घरामध्ये शोध केला. रमाई फक्त एक साधं लुगडं बघत होती की माझा साहेब बॅरिस्टर होऊन आलाय माझा डॉक्टर. त्या सत्काराला जर मी गेले, माझा नवरा बॅरिस्टर होऊन आलाय, मी जर तिथं गेले जर फाटकं बघितलं तर लोक काय म्हणते बघा बॅरिस्टरची बायको. बाबासाहेबांची नजर रमाईवर पडते. बाबासाहेब बघतात अरे हा तर थेट मला शाहू राजाने 1920 ला माणगावच्या त्या सभेमध्ये घातला होता. माझी बायको माझी रामुदी आज तिला परिणामी आज अशी परिस्थिती आली. आज 4 वर्ष मी जातो शिक्षण घेतो, मी माझ्या रमाला साधं लुगडं घेऊ शकत नाही. अरे कसलं बॅरिस्टर. आणि म्हणून बाबासाहेबांचं मन रडतं. बाबासाहेबांचं मन काय म्हणतंय